स्टेजच्या उजव्या बाजूला जे आहे सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सभामंडपामध्ये बसून जायचं. असलेला इतिहास घरोघरी पोहोचविण्याचा वसा या तुमच्या राजनंदिनीने घेतलेला आहे. मल्हारराव होळकर एक अपराजित योद्धा होते. मल्हारराव होळकर वीरश्रेष्ठ होते. मल्हारराव होळकर चला समोर असलेल्या उजव्या बाजूला जे आपले सर्व मल्हार बांधव सर्वांना विनंती आहे की आपण पाठीमागे बसून घ्यायचंय. मल्हारराव होळकर अटके पार दिमागात मराठ्यांचा भगवा ध्वज फडकवणारा मराठा योद्धा होते. दिल्लीचं तख्त ज्यांनी झुकवलं आणि वाकवलं, दिल्लीचं तख्त ज्यांनी झुकवलं आणि वाकवलं ते होते आपले मल्हारराव होळकर. शेवटी मल्हार बाबांच्या कर्तृत्वाकडे पाहिल्यावर म्हणावंसं वाटतं की मेरा अक्स भी वो, मेरी छाया भी वो, मेरा हमदम भी वो, मेरी सरमाया भी वो, मेरी गीता भी वो, मेरा कुरान भी वो, मेरी पूजा भी वो, मेरी अजान भी वो, मेरा सुकून भी वो, मेरा जुनून भी वो, मेरा होश भी वो, मेरा जोश भी वो, मेरा होश भी वो, मेरा जोश भी वो. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व नेते मंडळी यांना मी विनंती करते की सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांचे विचार व कार्य एकमेवाद्वितीय आहे. ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊया. फक्त या गावाचंच नाही तर आपल्या फलटण तालुक्याचं नाव संपूर्ण भारतभर होईल, संपूर्ण भारतभर होईल. शेवटी जाता जाता एवढंच म्हणते की तलवारशी नातं आमचं घट्ट, तलवारशी नातं आमचं घट्ट. राखतो आम्ही दिल्लीचं तख्त, राखतो आम्ही दिल्लीचं तख्त. 108 को धनगराचं रक्त, 108 को धनगराचं रक्त. धन्यवाद. जय हिंद. जय. या ताईसाठी जोरदार टाळ्या.